नमस्कार मित्रांनो, क्रीडा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा दिवस आहे आपला कितवा? 8वा आहे मित्रांनो. आपण बघतोय लसावी आणि मसावीच्या वरील परीक्षेला येणारी उदाहरणे. आजचा भाग काय? तिसरा आहे आणि शेवटचा आहे मित्रांनो. आतापर्यंत जेवढे आपण लसावी मसावीचे जे काही प्रश्न बघितले आहेत ते परीक्षेला अनुसरून आहेत मित्रांनो. काय? परीक्षेला अनुसरून आहेत. तर कोणताही प्रश्न आपल्याला परीक्षेला पडू शकतो या अनुषंगाने आपण कोणताच पॉईंट सोडत नाही. लास्ट लेक्चर थोडं मधात ब्रेक झालं होतं. कारण थोडासा लॅपटॉपचा इश्यू होता. आता सॉल्व्ह झालाय. लेक्चर कंटिन्यू पडतील. तर मित्रांनो थोडंसं अलर्ट राहा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय करतोय? पूर्ण सिलेबस घेणार आहोत. किती? पूर्ण. लास्ट काय असणार आहे आपली डेट? 30 एप्रिलपर्यंत आपण काय करणार आहोत त्याला? फिनिश करणार आहोत पूर्ण सिलेबस. ठीक आहे. 30 एप्रिल. 30 एप्रिल नंतर घेणार आहोत काय? मॉक टेस्ट चालू करणार आहोत. ठीक आहे. मॉक टेस्ट चालू करणार आहोत. तर मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत बघायचे सगळे. प्रत्येक पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करत चालायचं मित्रांनो. कारण की नवीन व्हिडिओ जे येतील ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. आणि आतापर्यंत जर तुम्ही या आधीचे लेक्चर बघितले नसतील पहिल्या दिवसापासूनचे तर ते बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल. आपल्या चॅनलला आपण एक महाराष्ट्र पोलीस भरतीची प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे. ठीक आहे. तर बघा यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी जो आपण एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करतोय त्यासाठी तुम्हाला सातत्य असणं आवश्यक आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. काय मित्रांनो, काय म्हणते मी? हिंमत एवढी ठेवायची आहे आपल्याला की नशीब सुद्धा झुकेल. काय? कारण की आपल्याला ही वर्दी आपल्या अंगावर घालायची आहे. त्यासाठी मेहनत घ्या, सातत्य ठेवा अभ्यासामध्ये. जसं तुम्ही मैदानी चाचणीसाठी तयारी करताय तशी परीक्षेसाठी सुद्धा तयारी रोज केली पाहिजे. तरच तुमचा इथे फायदा होईल आणि तुम्ही कट ऑफमध्ये बसाल. कारण कट ऑफ 126 प्लसच लागू शकतो. आणि तुमचं टार्गेट काय? 130 प्लस असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही पेपरमध्ये 100 पैकी 90 प्लस तुम्हाला मार्क्स येणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. जर तुम्ही ग्राउंडमध्ये कमी पडला तर तुमच्याकडे लास्ट ऑप्शन कोणता असेल? पेपर असेल आणि तिथे तुम्हाला बाजी तुमची पलटवायची. त्यासाठी बुद्धिमत्ता आणि गणित जो की 50% भाग आहे तुमच्या परीक्षेचा, इथे मार्क कटले नाही पाहिजे. कारण खूप सोपे प्रश्न राहतात मित्रांनो. एक पाहताच तुम्हाला जीके जीएस टाइमवर आठवणार नाही. पण बुद्धिमत्ता आणि गणितचे जर फॉर्म्युले तुमच्या लक्षात असतील, पॅटर्न माहीत असतील, तर इथे तुम्हाला तुमचे मार्क्स पैकीच्या पैकी घेण्याचा चान्स असेल. तर एवढी तयारी ठेवायची मित्रांनो. ठीक आहे. बघा आजचा शेवटचा दिवस आहे आपला लसावी आणि मसावीवरचा. त्यानंतर जे काही सेशन होतील ते पुढच्या चॅप्टरचे राहतील आणि डायरेक्ट रिव्हिजन आपली एप्रिल 30 पासून नंतर चालू होईल. ठीक आहे. म्हणजे 1 मे पासून पकडा आपली रिव्हिजन चालू होईल. पूर्ण आपण टेस्ट सिरीज तिथे चालू करू परीक्षेच्या. त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे जीके जीएस घ्या, करंट अफेअर घ्या. त्या विद्यार्थ्यांना मला आवर्जून रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा ठेवा. काय मित्रांनो, कारण की सेल्फ स्टडी जेवढी जास्त असेल तुमची त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला YouTube नाही प्रोव्हाइड करणार आहे. पॉसिबल नाही आहे. जी के जी एस खूप वर्थ आहे. तिथे तुमची रिडिंग हॅबिट काम येणार आहे. कारण तुम्ही फक्त लेक्चर अर्ध्या तासाचं बघसाल आणि सोडून द्याल. त्याला डेली रिव्हिजन पाहिजे तरच तुम्हाला लक्षात राहील. जी के जी एसचं प्रॅक्टिस पाहिजे. रोज डोळे समोरून गेलं पाहिजे. तुम्हाला तेवढा वेळ काढावा लागेल मित्रांनो. जी के जी एस डेली करा आणि सेल्फ स्टडी करा. आणि YouTubeला प्रत्येक वेळेस बघून होणार नाही. ठीक आहे. बाकी आपण जे काही टेस्ट घेतोय आपण क्विज टाकत आहे मित्रांनो. काय YouTubeला आणि टेलिग्रामला क्विज टाकत आहे करंट अफेअरच्या. ज्या काही माझ्याकडे डाटा येत आहे त्याचे आपण तयार करतोय तो आपण टेलिग्राम चॅनलला टाकत आहे. करंट अफेअर असो किंवा मग तुमचं एखादा हिस्ट्रीचे काही टॉपिक असो किंवा भूगोलाचे असो. ठीक आहे. ते काही स्टॅटिक क्वेश्चन आहे ते आपण घेतोय आणि क्विज सुद्धा आपण चालू केली आहे. ठीक आहे. रोज 4-5 क्वेश्चन मी टाकत राहणार आहे. चला तर वळूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. हा झाला आपला वेगळा पाठ. बघा मित्रांनो, इथे आपण काय बघणार आहे आता, जे की थोडेसे
लेवल अप राहील. कारण की काय मित्रांनो, असे प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊ शकतात तुम्हाला. सांगता येत नाही. कॉम्पिटिशन वाढलं तर पेपर टफ निघाला, तुमचा विषय गंभीर होऊ शकतो. तर बघा प्रश्न काय? तर लसाई-मसाई पॅटर्नवरच हा प्रश्न आहे. काही वेगळं काही नाही. फक्त प्रश्न हा लेखी स्वरूपात आहे. बघा काय म्हणतो, 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. ठीक आहे. 3 घंटा अनुक्रमे. ठीक आहे. 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंद या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील? म्हणजे आपल्याला काय एका तासात किती टोले पडतात हे काढायचे त्या घंट्यांच्या. 3 घंटे या 18-15 या सेकंदाच्या फरकाने पडतात. ठीक आहे. सुरुवातीला काय करावं लागेल? ठीक आहे, जे काही 15-18 सेकंद दिलेत, तर हे 3 टोले किती मिनिटामध्ये पडतात हे तुम्हाला काढावं लागेल आधी. तर त्यासाठी काय करावं लागेल? त्या तिन्ही संख्येचा काय घ्यावा लागेल तुम्हाला? लसा ही घ्यावा लागेल. ठीक आहे. तर तुम्ही 18 आणि 15चा विचार केला, तर तिथे काय येणार आहे तुम्हाला? 90 हा त्याचा लसावी येईल. ठीक आहे. पण समोर 25 आहे म्हणजे 3 संख्या आहे. तर 18 आणि 25 ह्या एक सम आणि विषम संख्या आहेत. तर सरळ-सरळ काय करायचं आहे तुम्हाला याचा गुणाकार करून घ्यायचा आहे. तो होईल 450. हा असेल तिन्ही संख्येचा लसावी कारण याला 15 ने सुद्धा भाग जातो. ठीक आहे. म्हणून 450 हा काय आला तुमचा लसावी. आणि तिन्ही संख्या काय आहेत? सेकंदामध्ये म्हणजे 450 पण काय असणार आहे? सेकंद असणार आहे. याला काय करायचं आहे आपल्याला तासाचं काढायचं. त्याला काय करा आधी मिनिटामध्ये कन्व्हर्ट करा. 450 भागीला 60 काय 60 हे मिनिटामध्ये कन्व्हर्ट करायसाठी एका तासात 60 मिनिटं असतात ना. असे म्हणजे एका मिनिटामध्ये किती 60 सेकंद असतात. त्याला मिनिटामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 60 ने भाग द्यायला आहे. 0-0 घटले 6 आणि 45ला जर भाग दिला तर तो 7.5 ने जातो. म्हणजे 7.5 काय झाले? मिनिटे झाले मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे 7.5 मिनिटामध्ये ह्या 3 घंटा अनुक्रमे 15, 18 आणि 25 सेकंदाने पडतात. किती? 7.5 मिनिटात. आता काढायचं आहे आपल्याला एका तासाचं गणित. ठीक आहे. तर 7.5 मिनिटात 3 वेळा पडतात. तर एका तासात किती पडतील? एका तासात मिनिटे किती असतात? 60. म्हणजे 60 मिनिटामध्ये किती पडतील? 7.5 मध्ये 3 वेळा तर 60 मिनिटात काढायचे आहेत. बघा 7.5 भागीला 60 भागीला 7.5 हे तर आपल्याला जमणार नाही. भाग देता येणार नाही तुम्हाला. काय करायचं? वरती 2 ने गुणायचं आणि खाली 2 ने गुणायचं. जे वरती होतील 120 खाली होतील 15. आता तर भाग जाईल ना 15च्या पाढ्याने. 15 आठी 120 बरोबर. 8 वेळा एका तासात टोले पडतात. किती? 8 वेळा पडतात. 7.5 मिनिटात 3 टोले पडतात. ठीक आहे. म्हणजे तो एक वेळ झाला 7.5 मिनिटाचा. एका तासात किती वेळा पडतात ते? 8 वेळा 3 टोले पडतात. समजा हे झालं तुमचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 1 तिथे उत्तर आहे. याच्यावरही आहे का ते? नाही. ऑप्शनमध्ये तिथं दिलेलं आहे. कसं काढलं? आधी त्या 3 संख्येचा काय घेतला? लसावा घेतला. तो आला 450 सेकंद. त्याला आपण मिनिटामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 60 ने भाग दिला. ते आले 7.5 मिनिटं. तर भाग तुम्ही देऊन बघा. 7.5 मिनिटात काय झाले? हे 3 टोले पडतात. आपल्याला एका तासाचे काढायचे. एका तासात काढण्यासाठी काय केलं आपण? 60 भागिले 7.5. ते 7.5 ने त्याला तुम्हाला भाग देता येणार नाही का? ते पाढ्या काय तुम्हाला आला पाहिजे तेवढा. तर आपण काय केलं त्याला वरती 2 ने गुणलं खाली 2 ने गेलं. खाली काय आलं मग? 120 आणि 15. प्रत्येक वेळेस करायची गरज नाही. जर पॉईंटमध्ये आलं तर करायची गरज. ठीक आहे. पॉईंटमध्ये जर नाही आलं तर 2 ने गुणा करायची गरज नाही. सरळ-सरळ तुम्ही भाग देऊ शकता. तर याला काय आलं? 15 120 भागीला 15 केलं. ठीक आहे. ते सोपं झालं ना. 8 वेळा टोले पडतील हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं कसं केलं तर? अजून एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. बघा सेम त्याच पॅटर्नचं उदाहरण आहे. बघा कसं करायचंय? काय आहे सुरुवातीला 3 घंटा अनुक्रमे 8 सेकंद, 12 सेकंद आणि 15 सेकंदांनी पडतात. त्या फरकाने टोले देतात. एका तासात त्या तिन्ही घंटा किती टोले देतील? दिले 8, 12 आणि 15 हे 3 अनुक्रमे घंट्यांचा टायमिंग दिलेला आहे, फरक दिलेला आहे. यांचा काय करायचं आधी? लसावी काढायचा. ठीक आहे. तो काय येणार इथे तुम्हाला माहिती का? तो येणार 120. पुन्हा कसा देणार? 15 आठी 120. ठीक आहे.
तर 120 ही संख्या लसावी का घेतली? कारण लहानात लहान हीच आहे. कारण याला 12 ने भाग जातो, 15 ने जातो आणि 8 ने जातो. 8चा लास्ट आहे 80. 80 ला 12 आणि 15 ने भाग जाईल का? नाही. मग तो 120 ला 8 ने नक्कीच जातो. म्हणून 120 आपण ही संख्या घेतली. तर 15 गुणिले 8 जरी केलं तुम्ही तर चालेल. फक्त बघायचं की त्यातली दुसरी जी संख्या उरलेली त्या संख्येत त्या संख्येला भाग जातो का एवढं तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल. आणि जर ते जर नसेल समजलं तुम्हाला ह्यात कसं कळलं, या आधीचे जे लसावी मसावीचे आपण लेक्चर घेतले ते बघून घ्या. तेव्हा तुम्हाला कळेल की 120 हे कसे आले, कसा लसावी आपण घेतलाय. ठीक आहे. तर पुढे काय होतं 120 आपण हे काय झाला सेकंदमध्ये. याला काय करावं लागेल तुम्हाला मिनिटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. 120 भागीला 60 जर केलं तर ते मिनिटामध्ये कन्वर्ट होईल. 0 0 कटले, साइन दोन्ही 12, 2 मिनिटे. ठीक आहे, 2 मिनिटामध्ये या तिन्ही घंटा अनुक्रमे पडतात. ठीक आहे, 8 12 15च्या फरकाने. आता काय काढायचं तुम्हाला एका तासाचं गणित काढायचं. एका तासात किती मिनिटे असतात? 60. कारण की आपलं काय मिनिटामध्ये आलेलं आहे उत्तर समज. याला 2 ने भाग द्या. 60 ने 2 ला जर भाग दिला तर किती येणार आहे? 30. 30 येणार आहे. म्हणजे काय होणार आहे एका तासात किती वेळा पडणार आहेत डोळे? तर 30 वेळा. तर ऑप्शन 2 तुमचे ते उत्तर आहे. आता इथं गरज पडली का 2 गुणीला करायची का? कारण ती पॉईंटमध्ये नाहीये म्हणून आपण त्याला 2 गुणीला केलेलं नाही. ठीक आहे, असा हा प्रकार आहे. आता असे प्रश्न उत्तर परीक्षेला येऊ शकतात. लसावी आणि मसावी चॅप्टर प्रकारचे येऊ शकतात. तर बघा असे प्रश्न सुद्धा येतात तुम्हाला की 8 मीटर रुंदी 18 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या चौरसाकृती किती फरशा बसवता येतील? बघा एक सभागृह दिलाय. ठीक आहे, या सभागृहामध्ये तुम्हाला रुंदी दिली आणि लांबी दिली. ठीक आहे, रुंदी 8 दिली आहे आणि लांबी दिली 8. याच्यामध्ये ज्या फरशा बसवायच्यात आपल्याला त्या किती बसतील हे काढायचं. सुरुवातीला काय करावं लागेल ते एका फरशीचं माप काढावं लागेल. एक फरशी किती मापाची असेल, किती चौरस मीटरची असेल ते तुम्हाला आधी काढावं लागेल. तर त्यासाठी काय करावं लागेल लांबी सभागृहाची जी लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे ती दिलेली आहे 8 रुंदी दिलेली आहे आणि 18 लांबी दिलेली आहे. यांचं काय करायचंय तुम्हाला मसावी काढायचं. काय करायचंय मसावी घ्यायचा. आधी काय घेतलं आपण लसावी घेतला होता. आता काय करायचंय मसावी. मसावी कसा घेतात माहिती आहे का? याचे विभाजक बघायचे. ठीक आहे, 8 चे विभाजक काय येतील 2 गुणिला 2 गुणिला 2 8 बरोबर. 18 चे काय येतील 2 गुणिला 3 गुणिला 3 बरोबर आहे. त्यात कॉमन कोण आहे विभाजक तर तो 2 आहे. ठीक आहे, म्हणून इथे 2 काय येणार आहे मसावी नाही. समजलं? जर नाही समजलं असेल तर याआधी आपण मसावी घेतलेला आहे बघून घ्या म्हणजे समजेल तुम्हाला मसावी कसा घेतो. तर बघितलं आता हे 2 काय आलेलं आहे हा मसावी आलेला आहे. हा मसावीच म्हणजे काय आहे जी फरशी आहे का नाही त्या फरशीचं हे माप आहे. फरशीचं माप मिळालं आपल्याला. हे काय 2 चौरस मीटर किंवा 2 मीटर ही फरशी आहे. ठीक आहे, आता काय करावं लागेल आपल्याला एकूण फरशा. एकूण फरशासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात घ्या. एकूण फरशा काढायचं असं काय करावं लागेल एकूण फरशी बरोबर तर सभागृहामध्ये लांबी आणि रुंदी दिलेली तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला त्यासाठी सभागृहाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्याला भागीला काय करावं लागेल तुम्हाला फरशीचे क्षेत्रफळ. बरोबर. फरशी ही काय असणार आहे चौरसाकृती असणार आहे. त्याच्या चारही बाजू काय असणार आहे समान असणार. ठीक आहे, तर बघा सभागृहाचे क्षेत्रफळ म्हणजे काय करावं लागेल लांबी गुणिला रुंदी म्हणजे 8 गुणिला 18 आणि फरशी क्षेत्रफळ काय 2 गुणिला 2. ठीक आहे, काय नाही मग कसं याला भाग द्या. काय होईल 4 दुनी 8 आणि 9 दुनी 18 बरोबर आहे. उरलं काय 4 आणि 9. 4 गुणिला 9 जर केलं तुम्ही तर किती राहते 4 9 36. हे 36 का आलेलं आहे झालेले आहेत एकूण फरशा. एक ऑप्शन मी तुम्हाला ऑप्शन 3
जे एकूण फरशा किती लागतील? 8/18 लांबीच्या सभागृहाला 36 फरशा बसतील मित्रांनो. इथे 36 आलेले काय आहे? एकूण फरशा आलेले आहे. ऑप्शन 3 तुमचं काय झालं? उत्तर झालं. अशा प्रकारे हे तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. अजून एक उदाहरण घेऊ जेणेकरून तुम्हाला समजेल. बघा मित्रांनो, इथं पण काय दिलेलं आहे? रुंदी दिली, लांबी दिलेली आहे मित्रांनो. इथे बी काय सभागृहाच्या जागेवर आपल्याला फरशा बसवायच्या. ठीक आहे. काही असो समजा तुम्हाला इथे एखाद्या वेळेस घर दिलेलं असेल, कधी तुम्हाला एखादा गार्डन दिलेला असेल, गट्टू बसवायचे असतील, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला करायच्या जागी काही दुसरं काही असू शकतं. बघा काय करावं लागेल तुम्हाला? लांबी आणि रुंदीची यांचा काय घ्यावं लागेल तुम्हाला? मसावी घ्यावा लागेल. तर 10 आणि 16चा मसावी काय येतो मित्रांनो? तर तो 2 येतो. ठीक आहे. 2 कसा येतो? तर 2 गुणीला 5 केलं तर 10 येईल. आणि इथं काय 16 आहे ना? 16 म्हणल्यावर काय ना? 2 गुणीला 2 गुणीला 2 गुणीला 2 जर केलं बघा 4 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16. कॉमन मल्टिपल कोण येणार आहे? 2. 2 काय आला याचा? मसावी. मसावी म्हणजे काय आहे ते? फरशीचं माप आलेलं आहे. काय येणार ते? फरशीचं माप मिळालं आपल्याला. ते येते 2 मीटर. बरोबर आहे. 2 मीटरमध्ये दिलेलं आहे 2 मीटर घेतलं. आता काय काढायचं आपल्याला? एकूण फरशा काढायच्या. एकूण फरशासाठी काय केला होता आपण? एकूण फरशा काढायसाठी काय घेतलं होतं? सभागृहाचं क्षेत्रफळ घेतलं होतं मित्रांनो. त्याला कशाने भाग दिला होता? फरशाच्या क्षेत्रफळाचा. बरोबर. हा फॉर्म्युला लिहून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. सभागृह क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. रुंदी किती आहे? 10. लांबी किती आहे? 16. भागीला काय करायचंय? 2 गुणिले 2. ही लांबी आणि रुंदी आहे. चौरस आकृतीची फरशी असली तर त्याची लांबी आणि रुंदी काय सेम असते. ठीक आहे. ही लांबी गुणिले रुंदी केलं. काय आला? भाग द्या. हे 5 10. हे 8 16. 5 गुणिले 8. देणार 5 8 40. 40 फरशा असतील मित्रांनो. एक ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक 1 तुमचे असं उत्तर आहे. समजलं कसं केलं तर थोडं सोपं आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लिहून घ्यायचं प्रत्येक वेळेस. ठीक आहे. म्हणजे लिहत चला जेणेकरून नोट्स बनवत चला तुमच्या. रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाईल. आता अजून एक हा एक नवीन पॅटर्न आहे. असे सुद्धा प्रश्न पडतात. बघा मित्रांनो काय दिलंय? इथं दिलंय 15 इंच, 20 इंच आणि 25 इंच मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेल्या एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील हे काढायचं. म्हणजे एक खोका दिलाय तुम्हाला. ठीक आहे. खोक्यात तुम्हाला ठोकळे बसवायचे. किती ठोकळे बसतील याच्या आत हे तुमच्या खोक्यात किती मावतील ठोकळे हे काढायचे शोधून. तर याच्यात काय दिलंय तुम्हाला? त्याची लांबी, रुंदी यांची दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. जो बेस आहे ना दिलेला आहे तुम्हाला. तर त्याच्यानुसार तुम्हाला ते सोडवायचे. बघा मित्रांनो लक्षात घ्या. इथे पण काय करायचंय तुम्हाला? मसावी काढावं लागेल. कशाचा? जेवढं तुम्हाला माप दिलं आहे की नाही त्या संख्यांचा काय करायचं आहे? मसावी काढायचा. काय आहे मित्रांनो मसावी इथे होईल 5. 5 अशी एक संख्या आहे. या तिन्ही संख्यांना एकत्र भाग जातो. बरोबर. बाकी कोणत्या संख्येने जातो का? नाही जात. फक्त 5च एक अशी संख्या आहे. मसावी. मसावी आला म्हणजे काय आहे ते? हे झालं ठोकळ्यांचं माप झालं. आधी काय होतं? फरशाचं माप होतं. आता काय? ठोकळ्याचं माप आलंय. ते किती आहे? 5 इंचाचा एक ठोकळा आहे. ठीक आहे. ठोकळा काय हा? चौरस आकृती दिलाय. घनाकृती. तिची लांबी, रुंदी, उंची सगळे काय सेम असणार. आपण म्हणतो ना
एखादा क्यूब कसा काढतो आपण, ते आपल्या सापडेमधला ते क्यूब असतो ना, त्यासारखा आहे तो, चारही सगळ्या बाजूने एकसारखा. ठीक आहे, तो 5 इंच दिलेला आहे. आता काय करायचं आपल्याला, एकूण पोकळे काढायचे. सेम आधी काय केलं, सभागृहाचं क्षेत्रफळ घेतलं होतं. आता इथं काय घनाकृती आहे, 3 बाजू आहेत म्हणून घनाकृती आहे. इथं काय करावं लागेल तुम्हाला, पोक्याचे घनफळ. आधी कसं 2 बाजू होत्या म्हणून क्षेत्रफळ, आता इथे 3 बाजू आहे म्हणून घनफळ आहे. आणि एक पोकळ्याचे घनफळ घ्यायचे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. आता याला काय करावं लागते, सरळ गुणाकार करावा लागते. 15 गुणिला 20 गुणिला 25 भागीला 5 गुणिला 5 गुणिला 5. सरळ भाग द्या. 5 3 15, 5 20, 5 5 25. काय आल्यावरती 3 गुणिला 4 गुणिला 5, 5 चौक 20, 20 त्रिक 60. 60 पोकळे त्या पोक्यात बसतात. झालं उत्तर. एक ऑप्शनमध्ये 2 तुमचं उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं. आधी काय घेतलं होतं आपण, क्षेत्रफळ घेतलं होतं. आता घ्यायला की तुम्हाला घनफळ, कारण की 3 बाजू आहेत. अशा प्रकारे तुम्हाला लसावी आणि मसावीचा वापर करून उदाहरणं सोडवायचे आहेत. उदाहरण घेतलंय आपण त्याच्यावर, वाटलंच तर हे तुमच्यासाठी काय झालं, होमवर्क ठेवा. या उदाहरणावरून तुम्हाला गणित सोडवून मला काय करायचंय, कमेंट करायचंय. ठीक आहे, आणि कमेंट करताना क्वेश्चन नंबर टाकायचा. हे उदाहरण नंबर टाकायचं, उदाहरण नंबर 6 आन्सर जे असेल ते. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सहित 1 2 3 जे का असेल. तर मला कमेंटमध्ये तुम्ही नंबर टाकसाल तर मला एकदम लक्षात नाही येणार, कारण कमेंट येत राहतात मित्रांनो. ठीक आहे, चला सोपं उदाहरण येत होतं ते आधीच्या याच्यावर. आता हे नवीन आहे तुम्हाला. इथे काय करायचंय तुम्हाला, बघा प्रश्न बघा वाचून. कविताकडे असलेल्या एकूण मण्यांपैकी प्रत्येकी 16 मण्यांची एक या प्रकारे माळा केल्यास 5 मणी उरतात. ठीक आहे, 16 मण्यांची एक माळा केली तर 5 मणी उरतात. ठीक आहे, व प्रत्येकी 28 मण्यांची एक माळा केली, याप्रमाणे माळा केल्या 5 मणी उरतात. ठीक आहे, म्हणजे काय झालं, एक 16ने करून बघितले तर 5 मणी उरतात, आणि 28ने केलं तरी 5 मणी उरतात. तर तिच्या जवळ कमीत कमी किती मणी होते हे काढायचे. एकूण मणी किती आहेत हे शोधायचे मित्रांनो. तर बघा, यासाठी काय करायचं तुम्हाला, ज्या मेन संख्या आधी काय, माळा किती, हे एक 16 मण्यांची आहे आणि 28 मण्यांची आहे. ठीक आहे, 16 मण्यांची आहे आणि 28 मण्यांची आहे. या दोन संख्याचा घ्यायचा काय तुम्हाला लसावी. लसावी घ्यायचंय तुम्हाला. काय येणार आहे लसावी मित्रांनो, होईल सिंपल सांगतो तुम्हाला काय करायचं. लसावी जेव्हा घ्यायचा असतो की नाही, या दोन संख्येचा मसावी घ्यायचा. तो येणार आहे 4. बरोबर आहे. 16 आणि 28चा 4 येतो, कारण 4च्या पाड्यात 16 आणि 28 दोन्ही येतात. त्याला घेतला आपण भागी. ठीक आहे, याला भाग द्या, 7 चौक 28. आता करा 16 7 112. बरोबर आहे. हा काय झाला, 16 आणि 28चा लसावी झाला मित्रांनो. आता काय करायचं आपल्याला, लसावी काढल्यानंतर त्याच्याजवळ काय करायचं, एकूण मणी काढायचे. ठीक आहे, कोणाजवळ आहे, कविताकडे असलेले एकूण मणी. आता बघा, 16 आणि 28चं जे काही लसावी आला आहे ते झालेले आहेत टोटल मनी. पण जे उरलेले किती मनी आहेत दोन्ही याच्यामध्ये, जर 16ने जर केलं तरी 5 उरतात, 28ने जरी माळा केली तरी 5 उरतात. म्हणून काय तुम्हाला इथे 5 ऍड करावे लागतील, कारण उरलेले मनी बी टाक लागतील ना त्याच्यात. 112 प्लस 5 म्हणजे किती झाले, 117 मनी झाले. हे झाले त्याच्याकडे कमीत कमी असलेले एकूण मनी. किती आहेत ते, 117. एक ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर. बघितलं का, परत एकदा सांगतो कसं केलं. आधी काय केलं,
आपण ज्या 2 मण्यांची जी माळा तयार केली त्या 2 संख्यांचा घेतला लसावी. ठीक आहे, लसावी काढण्यासाठी काय करावं लागेल, 16 गुणिले 28 त्या 2 संख्येचा घेतला आपण मसावी भागीला, तेव्हा तो सोपा गेला. कारण मग तुम्ही डबल मग कोणती मधली संख्या आहे शोधत बसाल, त्यापेक्षा हे ट्रिक आहे. दोन्ही संख्याचा लसावी काढायचा असेल तर त्या संख्यांना त्याच्या मसावीने भाग द्या, तुम्हाला लसावी मिळून जाईल. तो घेतला लसावी. 4 ने 28ला भाग दिला 7 आणि 16 7 112. 112 हे काय झाले, मनी झाले, पण एकूण मनी झाले का ते नाही, कारण की प्रत्येक वेळेस 5 मनी उरत आले होते. म्हणून 112 प्लस 5 उरलेले एकूण मनी ॲड केले तर 117 मनी तिच्याजवळ झाले. असे एकूण कमीत कमी तिच्याजवळ किती मनी होते, तर 117 मनी होते. हे झालं तुमचं उत्तर. याच्यात अनुसार हे एक प्रश्न आहे. यात तुम्हाला तसंच करायचं आहे मित्रांनो. काय करायचंय, टोपलीत असलेल्या फुलांपैकी 15 फुलांचा एक हार त्याप्रमाणे हार केल्यास 8 फुले उरतात. प्रत्येकी 24 फुलांचा हार जर केला तर 8 फुले उरतात. टोपलीत कमीत कमी किती असणार आहे? तर आधी काय करायचं तुम्हाला, 15 आणि 24 यांचं काय करायचं आहे, लसावी घ्यायचा आहे. लसावी कसा घेणार, 15 गुणिले 24 भागिले यांचा मसावी. 15 आणि 24चा मसावी येतो 3. ठीक आहे, 8 त्रिक 24 भाग दिला किती आला, 120. 15 गुणिले 8 केला तर 120. हा काय आला लसावी. आता आपण काय करायचं, आपल्याला एकूण फुले काढायचे टोपलीतली. आधी किती आलेले आहेत, 120. उरत किती होते, 8. हे 8 ॲड करा, 128. 128 फुले आहेत टोपलीमध्ये. ऑप्शन 1 तुमचं, ऑप्शन 2 तुमचं उत्तर आहे 128. अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतील मित्रांनो. जर लेक्चर आवडला असेल तर काय करायचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं. काय करायचंय, सबस्क्राईब करायचं. कारण की लसावी आणि मसावी आपण पूर्ण कंप्लीट केलं आहे मित्रांनो. जर तुम्ही नसेल बघितलं आधीचे लेक्चर ते बघून घ्या. आपण डेली बेसवर घेतो. पुढील प्रकरण काय असणार आहे ते वर्ग आणि वर्गमूळ घेणार आहे. त्यानंतर आपण घन आणि घनमूळ घेणार आहे आणि त्यानंतर आपण घातांकाचे व घातांक आणि घातांकाचे नियम घेणार आहोत. ठीक आहे, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करत चला. मित्रांमध्ये काय करायचंय, शेअर करत चालायचंय. लक्षात घ्या मित्रांनो, मिराकल अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला सुद्धा विसरायचं नाहीये. कारण की याच्यावर काय घेतो आपण, क्विज घेत असतो. काय क्विज घेणार, कारण की क्विज आपण ह्या कोणत्या घेतोय, जीके आणि जीएसच्या घेतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचं रिव्हिजन होत गेले पाहिजे. काही आपण नोट्स सुद्धा आपण त्याच्यावर टेलिग्रामला टाकणार आहोत PDF स्वरूपात, नाहीतर मग काही मेसेज स्वरूपात टाकणार आहोत. तर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करत चला आणि मित्रांना आपल्या शेअर करत चला. लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण सिलेबस आपण इथे घेणार आहोत 30 एप्रिलपर्यंत. कारण की परीक्षा ह्या कधी होण्याची शक्यता आहे, जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, कारण की मधात इलेक्शन आहे. त्याच्यामुळे आधी काय होणार आहे, ग्राउंड म्हणजे मे मध्ये जर तुमचं ग्राउंड झालं तर जूनमध्ये तुमचे नक्कीच पेपर होणारच आहेत. तर तयारी पूर्ण करून घ्या. हे 3 महिने बसून तयारी करा, जेणेकरून तुम्हाला तुमची वर्दी तुमच्या अंगावर असलीच पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी फक्त काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करा. वॉचिंग मित्रांनो, जय हिंद.